जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 7 भाग 42। मोक्ष व मोक्षमार्ग। व्यवहारशास्त्रामध्ये व्यवहारी जनांना संसार व कर्मबंधन याचा परिचय असतो. म्हणून व्यवहारी जनांच्या परिभाषेत संसार बंधनातून किंवा कर्मबंधनातून मुक्त होणे याला मोक्ष म्हणतात, असे मोक्षाचे स्वरूप सांगितले आहे. अथवा सर्व कर्मापासून मुक्त होऊन अशरीरी आत्म्याची अंतिम अवस्था त्याला मोक्ष म्हणतात. अथवा ज्याचा पुन्हा कधीही उत्पाद होणार नाही असा संसार अवस्थेचा व्यय त्याला मोक्ष म्हणतात. व्यवहारनय हा पराश्रित किंवा पर्यायाश्रित असल्यामुळे पर्यायाच्या माध्यमातून वरीलप्रमाणे मोक्षाचे पर्याय रूपाने वर्णन करतो, परंतु ते मोक्षाचे खरे वर्णन नव्हे. अध्यात्मशास्त्रामध्ये निश्चयनयाने जे मोक्षाचे स्वरूप सांगितले ते मोक्षाचे यथार्थ स्वरूप आहे. मोक्ष आत्मा सुखम नित्यः. स्वतः सिद्ध आत्माच स्वयंमोक्ष स्वरूप आहे. सुखानुभूती हे मोक्षाचे लक्षण आहे. मोक्ष आत्म्याचे सत्य स्वरूप आहे. तो नित्य ध्रुव शाश्वत आहे. सिद्धी स्वात्मोपलब्धी. स्वत सिद्ध आत्मतत्वाची उपलब्धी तोच मोक्ष होय. मलाच्या अभावाने दर्पण स्वच्छ होतो असे म्हणणे हा व्यवहार उपचार आहे. वास्तविक मलाचा अभाव दर्पणामध्ये नसलेली स्वच्छता कशी आणणार? दर्पणाचा स्वभाव स्वच्छता आहे. मलाच्या सद्भावात देखील स्वच्छता दर्पणामध्ये स्वतः सिद्ध असते. ती मलाच्या अभावात व्यक्त होते. म्हणून मलाच्या अभावाने दर्पण स्वच्छ होतो असे व्यवहारात म्हटले जाते. तसेच कर्माच्या अभावाने मोक्ष होतो असे म्हणणे हा उपचार आहे. मोक्ष होत असताना कोणकोणत्या प्रक्रिया घडतात हे सांगणे ते मोक्षाचे वर्णन आहे. ते मोक्षाचे स्वरूप नाही. मोक्ष जीवाचा स्वभाव आहे. एकत्व विभक्त जीवाचा स्वभाव. आपल्या स्वद्रव्य गुणपर्यायाशी अभिन्न एकत्व तादात्म्य असणे व परद्रव्य गुणपर्यायापासून अत्यंत भिन्न विभक्त पृथक्त्व असणे हा जीवाचा एवढेच नव्हे प्रत्येक सतरूप द्रव्याचा स्वभाव आहे. त्या एकत्व विभक्त स्वभावाचे दुसरे नाव मोक्ष आहे. प्राथमिक अवस्थेत व्यवहारी जनांना संसार अवस्था परिचित असते, म्हणून त्यांना मोक्ष अवस्था प्राप्त करावयाची आहे हे ध्येय समोर ठेवणे आवश्यक आहे. परंतु ती व्यवहार नय भाषा आहे. ते उपचार कथन आहे. मोक्ष काही वेगळा आहे व तो प्राप्त करावयाचा आहे अशी वस्तुस्थिती नाही. अथवा सिद्धशिलेवर जाणे, वैकुंठाला जाणे याला मोक्ष म्हणतात असे नाही. ती मोक्ष होताना घडणारी प्रक्रिया आहे. ते मोक्षाचे वास्तविक स्वरूप नाही. सिद्धशिलेवर तर सूक्ष्म एकेंद्रीय जीव देखील जातात, मग ते देखील मोक्षास जातात असे म्हणण्याचा अनिष्ट प्रसंग येईल. मोक्ष काय वस्तू आहे, त्याचे स्वरूप काय आहे हे जाणून घेणे नितांत आवश्यक आहे. मोक्ष हा कर्माचा अभाव स्वरूप नाही. बौद्ध मतवादी दिवा विझतो तेव्हा ज्योतीचा सर्वतः अत्यंतिक नाश होतो, तसा आत्म्याचा चित्तक्षणाचा अत्यंतिक नाश अभाव होणे याला मोक्ष मानतात. परंतु मोक्ष असा नाश होतो तसा आत्म्याचा चित्तक्षणाचा अत्यंतिक नाश अभाव होणे याला मोक्ष मानतात. परंतु मोक्ष असा अभाव स्वरूप नाही. वैशेषिक मतवादी सुख सुखादी गुणांच्या नाशाला मोक्ष मानतात, परंतु मोक्ष असा निर्गुण गुणरहित गुणनाश स्वरूप नाही. मोक्ष होताना विकाराचा उपाधी भावाचा नाश होतो, पण विकारांचा नाश होणे हे देखील मोक्षाचे स्वरूप नाही. मोक्षामध्ये कशाची नास्ती होते, कशाचा अभाव होतो, कोणती प्रक्रिया घडते याचे नास्ती रूपाने ते मोक्षाचे वर्णन आहे. ते मोक्षाचे यथार्थ स्वरूप नाही. ते मोक्षाचे लक्षण नाही. मोक्ष तपल्याने किंवा अन्य कोणत्या उपायांनी होतो असे देखील नाही. आत्मा अनादी कालापासून आपल्या अज्ञान भावाशी मोह राग द्वेष विकार भावाशी बद्ध आहे.
तन्मय समरस झालेला आहे. आपल्या शुभ अशुभ परिणामांनी बांधले गेलेल्या पापपुण्य कर्माचे फल सुखदुःख भोगत आहे. या रागद्वेष मोहरूप विकारभावांचा कर्माचा व कर्मफल भोगाचा नाश झाला की मोक्ष होतो. जीवाचा अज्ञान भाव हा कल्पनाभ्रम आहे, अवस्तुरूप आहे. रागद्वेष मोहाचा किंवा कर्माचा कर्मफल भोगाचा अभाव करण्यासाठी अवस्तूमध्ये पुरुषार्थ करावा लागत नाही. अंधकाराचा अभाव करण्यासाठी अंधकाराच्या पाठीमागे लागावे लागत नाही. प्रकाशरूप वस्तूचा आश्रय घेतला, यामध्ये पुरुषार्थ केला की अंधकार स्वयमेव नष्ट होतो. तसेच मोक्ष स्वरूप एकत्व विभक्त स्वरूप ध्रुव आत्म्याचा आश्रय घेतला, त्यामध्ये स्थिर राहण्याचा पुरुषार्थ केला की विकाराचा अभाव स्वयमेव होतो. आत्मा ज्ञाता दृष्टा स्वभाव आहे, असंख्यात प्रदेशी आहे. तथापि संकोच विस्तार शक्तीमुळे आपल्या शरीर प्रमाण आकाराचा आहे. उत्पाद व्यय द्रव्यात्मक सतरूप आहे. अनंत गुणांचा अखंड पिंड आहे. त्याची जाणीव करून घेऊन त्याचा आश्रय घेणे, त्यामध्ये स्थिर होणे हाच मोक्षाचा उपाय आहे. त्याशिवाय साध्य सिद्धीचा दुसरा कोणताही उपाय नाही. आपल्या अनंत गुणाशी समरस तन्मय होणे हाच मोक्ष आहे. सिद्ध परमात्म्यामध्ये जो व जेवढा अनंत गुणांचा अखंड पिंड आत्मा शिल्लक राहतो, तो व तेवढाच आपला ध्रुव आत्मा, तेवढेच शुद्ध जीवास्तिकाय द्रव्य आहे. त्याशिवाय आज संसार अवस्थेत जे आपणास दिसते ती सर्व कर्म नोकर्म भावकर्म रूप उपाधी आहे, ते अनात्मद्रव्य आहे. आज या संसार अवस्थेत या उपाधीने सहित असताना देखील आपला ध्रुव आत्मा त्या उपाधीपासून अत्यंत विभक्त आहे. आपल्या अनंत गुणाशी अभिन्न एकत्व स्वरूप व उपाधीपासून अत्यंत विभक्त स्वरूप मोक्ष स्वभाव भगवान आत्मा आपल्या शरीरामध्ये विराजमान आहे. मोक्ष आत्म्याहून भिन्न वस्तू नाही. मोक्ष प्राप्त करण्यायोग्य बाह्य वस्तू नाही. मोक्ष प्राप्त करावा लागत नाही. मोक्षाच्या प्राप्तीच्या इच्छेने मोक्षाची प्राप्ती होत नाही. साक्षात आत्माच मोक्ष स्वरूप आहे. आत्मस्वरूप ओळखून आत्मस्वरूपात लीन होणे हाच पर्याय रूपाने मोक्ष म्हटला जातो. मोक्ष ही सतरूप आत्मवस्तू आहे. अनेकांतात्मक आहे. उभय धर्मात्मक, सामान्य विशेष धर्मात्मक, द्रव्य गुणपर्यायात्मक आहे. गुणशक्तीरूप मोक्ष हा कारणरूप आहे व पर्यायरूप मोक्ष हा कार्यरूप आहे. शक्तिरूप मोक्ष कारण परमात्मा आहे. कार्य परमात्मा हा पर्यायरूप मोक्ष आहे. कार्याची सिद्धी कार्याच्या आश्रयाने होत नाही.